जिल्हा संपादक हमीद शेख रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 2 मोटारसायकल चोरांना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीच्या 2 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. दिनांक 23 जून 2026 रोजी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथून अतुल अर्जुन महाजन राहणार कुसुंबा तालुका रावेर यांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल MH19DT 7111 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 322/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस पथकाने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, परंतु आरोपींचे चेहरे अस्पष्ट असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचे फोटो आणि गाडीचे फोटो गावोगावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केले. यादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून रावेर पोलिसांनी खानापूर येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर मोटारसायकल बऱ्हाणपूर रोडवरील हॉटेल काकाश्रीच्या मागील बाजूला असलेल्या वनराईत लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून चोरीची होंडा युनिकॉर्न आणि दुसरी विना नंबर प्लेटची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल चेसिस नंबर HA10 ERGHD 23656 असा एकूण 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समाधान उर्फ शंभू रमेश जाधव वय 33 आणि मनोज भागवत चंदनकर वय 39 दोन्ही राहणार खानापूर तालुका रावेर जिल्हा जळगाव अशी आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर करीत आहेत.